राजकारणात एकाला पायाखाली तुडवून दुसऱ्याला पुढे जावं लागतं। इथे गुरु, मित्र, सहकारी, भाऊ, बहीण अशी कुठलीही नाती नाहीत। आहे ती फक्त स्पर्धा आणि सत्तेची महत्वाकांक्षा। मागच्या काही वर्षाचं महाराष्ट्रातलं राजकारण तरी हेच सांगतं। सोमवारी उदय सामंत यांचं नाव दिवसभर चर्चेला जात होतं। त्यामागची कारणही आहेत। त्याआधी सामंतांचं राजकारण समजून घेणं महत्वाचं आहे। उदय सामंत हे सुरुवातीला राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष होते, मग पुढे ते आमदार झाले, पुढे शिवसेनेत प्रवेश, तिथेही आमदार आणि आता शिंदेच्या शिवसेनेतही आमदार। 2004 पासून मोजलं तर आता 5वी टर्म। सामंतांनी विविध खात्याची जबाबदारी सांभाळली आहे। ते महाडचे अध्यक्षही होते। त्यांची खासियत म्हणजे ते ज्या पक्षात असतात तिथल्या वरिष्ठांच्या जवळ असतात। कायम निकटवर्तीयांमध्ये त्यांचं नाव असतं। अर्थात या किमयामागची गंमतही सामंतच सांगू शकते। सुरुवातीला ठाकरेंना सोडणार नाही म्हणणाऱ्या सामंतांना गुवाहाटीला बघून सगळेच आवाक झाले होते, तर आता हे सामंत शिंदेच्या विरोधात 20 आमदारांची मोट बांधून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होते, असे विविध आरोप विजय वडेट्टीवार, खासदार संजय राऊत यांनी केले। अर्थात उद्योग मंत्री सामंतांनी त्यात काही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया दिली आणि शिंदे मध्ये आणि माझ्यात भांडण लावतात वगैरे म्हटलं, पण सामंतांचंच नाव का? भुसे का नाहीत? गुलाबराव पाटील का नाहीत? किंवा कोकणातले गोगावले का नाहीत? सामंतांचंच नाव का घेतलं जातंय हेही समजून घ्यायला हवं। उदय सामंत हे राष्ट्रवादी, शिवसेना अखंड आणि मग शिंदे असा प्रवास करून आले। राजकारणात पुढे जायचं असेल तर वेळ प्रसंगी रिस्क घ्यायची तयारी लागते, हे त्यांना पुरेपूर माहिती आहे आणि म्हणूनच त्यांचं नाव घेतलं गेलं। महायुती सरकारला बहुमत मिळाल्यावर प्रत्यक्ष सत्ता स्थापनेला बराच वेळ लागला। लपवण्याचा प्रयत्न केला तरी एकनाथ शिंदेची नाराजी, पडलेला चेहरा बरंच काही सांगत होता। फडणवीसांचं गृह आणि दादांचा अर्थ सोडलं तर खाते वाटपात पुन्हा एकदा उद्योग खातं मिळालेलं सामंत एकटेच आहेत। एकीकडे शिंदेची नाराजी मिटण्याची चिन्ह दिसत नसताना भाजपने प्लॅन बी म्हणून सामंत तयार ठेवले का असाही आरोप विरोधकांनी केला। त्यातच 20 आमदारांचा गट वगैरे सांगून राऊतांनी अजून तेल ओतलं। ऍक्टिव्ह राजकारणात 25 वर्ष काढणाऱ्या सामंतांनी यावर लगेच स्पष्टीकरण दिलं खरं, पण चर्चा थांबण्यास तयार नाही। नीट बघितलं तर एक सामंत सोडले तर शिंदेच्या शिवसेनेत राजकीय दृष्ट्या स्मार्ट चेहरा दुसरा नाही। बरेचसे नेते हे ग्रामीण भागातून येतात। शहरी हुशारी आणि ग्रामीण याचा त्यांच्याकडे संगम नाही। त्यातच कोकणात जम असलेला तरुण आणि स्मार्ट चेहरा म्हणून सामंतांचा पर्याय असू शकतो। हे मध्यंतरी जवळपास दररोज पत्रकार परिषद घेत होते। असा सलग माध्यम संवाद त्यांनी पूर्वी केला नव्हता, हेही लक्षात घ्या। भाजपचे आणि सामंतांचे चांगले संबंध असल्याचीही चर्चा आहे। विशेषतः उद्योग मंत्री असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची वैयक्तिक जवळी असल्याचं बोललं जातं। फडणवीस त्यांच्यावर खुश असतात। आगामी काळात महायुती सरकारनं अनेक ड्रीम प्रोजेक्ट कोकणात आणले। सिंधुदुर्गात राणे बंधू आणि रत्नागिरीत सामंत बंधू मिळाल्यास त्यांचा चांगला फायदा होऊ शकतो। राजकारणात पतंगबाजी चालते हे जरी खरं असलं तरी आग लागल्याशिवाय दूर निघत नाही, हेही विसरून चालणार नाही। शिंदे एकीकडे पालकमंत्री पदासाठी फडणवीसांवर दबाव तंत्र वापरत असताना तिकडे त्यांच्याच पक्षात आव्हान निर्माण होत असल्याचा बातम्या येत आहेत। राज्यात महायुतीला भरभक्कम बहुमत मिळाल्यावर राजकारण स्थिर होईल असा अंदाज असताना पडद्यामागे घडामोडी घडायला सुरुवात झाली आणि म्हणून सामंतांची बातमी चर्चेत आहे, हेच खरं। आता तुम्हाला या सगळ्या विषयावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।